मंत्री धनंजय मुंडे हे रात्री भगवानगडावर दाखल झाले असून त्यांनी संत भगवान बाबा यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी रात्री चर्चा देखील केली, मात्र या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकलं नाही। बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर मुंडे यांचा अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला भेट देण्यासाठी नियोजित दौरा होता, मात्र तो रद्द करून रात्री उशिरा धनंजय मुंडे हे भगवानगडावर दाखल झाले। भगवानगडावरील दौऱ्याचे कारण अस्पष्ट असून आता पूजा देखील होणार आहे। धनंजय मुंडे यांच्यावर सर्व स्तरातून राजीनाम्याची मागणी होते आहे आणि त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। आपले प्रतिनिधी संतोष आव्हाडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। संतोष, काय सांगाल? धनंजय मुंडे हे रात्री भगवानगडावर पोहोचलेले आहेत, संत भगवान बाबा समाधीचे त्यांनी दर्शन घेतले आणि त्यानंतर त्यांनी महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। नेमकी चर्चा कशा संदर्भात झाली त्या संदर्भात माहिती। निश्चितच नीलम, रात्री उशिरा धनंजय मुंडे जे आहेत ते भगवानगडावर दाखल झालेले आहेत। आल्यानंतर त्यांनी जे गडाचे जे महाराज आहेत नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी चर्चा देखील केली। मात्र या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते अद्याप समजू शकली नाही। आता काही वेळातच ते भगवानगडावर पूजा देखील करणार आहेत। काल जशी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर त्यांचा अहिल्यानगर जो दौरा होता तो दौरा अचानक रद्द करण्यात आला। त्यानंतर रात्री उशिरा जे धनंजय मुंडे आहेत ते भगवानगडावर दाखल झालेले आहेत आणि आता काही वेळात ते पूजा केल्यानंतर पुन्हा एकदा जे नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी देखील परत एकदा पुन्हा चर्चा करणार आहेत। बीड जिल्ह्यामध्ये मासाजोगचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। त्याच्यामुळे कुठेतरी विरोधक असतील किंवा सत्तेतले काही आमदार असतील हे देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करतात। त्यातच आता हा जो भगवानगडावरचा जो दौरा आहे तो या संदर्भात महत्त्वाचा मानला जातोय। नीलम जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।